थंडी पडायला लागली की सर्वात आधी आठवतं ते आपल्याला मेथीचे लाडू। तर मी आज मेथीचे लाडू बनवले होते, तर त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। इथे मी 1 किलो गहू, 200 ग्रॅम मेथी, 500 ग्रॅम पिस्ता, 500 ग्रॅम बदाम, 500 ग्रॅम काजू, 1 तेलाचं पाऊच, 1 किलो गूळ, अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो खारीक घेतली होती। तर तेच मी इथे मिक्सर मधून बारीक करून घेतलं। मेथी काय मला चक्कीवर दळून भेटली नाही, म्हणून मी तीही घरीच मिक्सरवरती बारीक करून घेतलं। खारीक खोबरं बारीक करण्याच्या नादामध्ये इथं माझं मिक्सरचं छोटं भांडच खराब होऊन गेलं। मग मोठ्या भांड्यात मी बाकीचं काही असं नसेल ते सर्व बारीक करून घेतलं। थोडंसं जाडसरच ठेवलं होतं मी, म्हणजे ते दाताखाली आलं की छान चव लागते म्हणून। छान प्रकारे आपल्या इथं सर्व मिक्सर बारीक करून घेतलं होतं। इथे मी मोठं भांडं घेतलं। आता आपल्याला सर्व काही भाजून त्याच्यामध्ये टाकायचे। सर्वात प्रथम मी इथे गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि दुसरीकडे तेलही गरम करायला ठेवलं आणि इथे शिवणा गुळ किसायचं काम लावून दिलं होतं। हळूहळू करून इथे मेथीही भाजायला घेतली। मेथीचं पीठ ते छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं सर्व काही। थोडं थोडं करून सर्वच भाजून घेतलं आणि त्या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेत गेली। जसं जसं भाजत गेली तसं तसं त्याच्यामध्ये काढतही गेली। खोबरं मला 2 वेळेस भाजावे लागलं होतं, कारण की एकसाथ ते सर्व येत नव्हतं कढई छोटी असल्यामुळे। खोबरं ही आपल्याला लालसर भाजून घ्यायचं, नाहीतर ते खवट होऊन जातं ना। लाडू जास्त दिवस असतात आपले, तर त्याच्यासाठीच इथे छान प्रकारे लालसर होईपर्यंत खोबरंही भाजून घेतलं। एकदम छान लागतं भाजल्यानंतर, चवही बदलते। आणि खोबरं पण मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित आणि सर्व असं पसरवून घ्यायचं। इथे आपलं भाजायचं काम सर्व झालेलं आहे। खारीक खोबरं नव्हते भाजायचं, ते ड्रायफ्रूटची पावडर केली होती ती तशीच टाकून घेतली। सर्व ड्रायफ्रूटची पावडर अशी पसरवून टाकून घेतली आणि नंतर ते आपल्याला पूर्ण असं मिक्स करायचंय, म्हणजे सर्वीकडे एकसारखं प्रमाण होईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं पूर्ण। बघू शकता किती छान प्रकारे मिक्स झालेले आहे सर्व काही। पीठ, काजू, बदामची पावडर वगैरे सर्व मिक्स झालेलं आहे। मिक्स केल्यानंतर असं थोडंसं खोलगट करायचं, म्हणजे तेल आणि गुळ टाकून आपण तर ते सर्व मिक्स होईल। इथे तेलही गरम झालेलं होतं, तर त्याच्यात गुळ टाकून घेतला। गुळ छान फुलून वरती येईल तोपर्यंत गरम करायचं। तेल जास्त गरम झालं होतं म्हणून मी गॅस बंद करून घेतलाय आणि सर्व गुळ त्याच्यात टाकून घेतला। गुळ टाकत होती तोपर्यंतच गुळ वरती यायला लागला होता। तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे। असं दिसायला लागलं की गॅस बंद करायचा आणि खाली उतरवून घ्यायचं। आता हे सर्व गुळ आणि तेल आपण मिश्रण बारीक केलेलं होतं त्याच्यात टाकून घ्यायचं पूर्ण आणि पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं। इथे माझ्याकडनं थोडंसं तेल जास्तच झालं होतं, मग मी गव्हाचं पीठ परत भाजून ते ऍड केलं त्याच्यामध्ये। तेव्हा कुठे ते लाडू जमले मला। थोडेसे फर्स्ट टाइम ट्राय करते ना, तर थोडीशी मिस्टेक झाली होती माझ्याकडनं। पीठ कमी होतं आणि तेल जास्त होऊन गेलं माझ्याकडनं, तर तेच पूर्ण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि लाडू बांधायला घेतले। तुम्ही बघू शकतात किती छान लाडू बांधले जात आहेत। एकदम छान दिसत होते लाडू। आणि शिवणीही मला आज मदत केली। त्यांना बरं नव्हतं म्हणून त्यांनी सुट्टी काढली होती, पण त्यांनाही मी सोडलं नाही कामा वाचून। तर तुम्ही बघू शकतात किती छान लाडू झाले। तर चला तुम्हीही पटकन लाडू बनवून घ्या। आजसाठी एवढंच, बाय।